नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई या पदाचे बघा आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 8 ऑक्टोबर। बघा, या दिवशी हवाई दल दिन असतो। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, जन गण मन। बघा, हे भारताचं राष्ट्रगीत आहे, सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायण्यात आले? बघा, जन गण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे, सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायले गेले होते? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 27 डिसेंबर सन 1911 पहा, जन गण मन सर्वात प्रथम हे गायले गेले होते। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा, आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील आनंदमठ। बघा, ही कादंबरी बंकिमचंद्र चटर्जी यांची या ठिकाणी कादंबरी आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, नेलेम्बो न्यूसिफेरा हे खालीलपैकी कोणत्या फुलाचं शास्त्रीय नाव आहे? नेलेम्बो न्यूसिफेरा हे खालीलपैकी कोणत्या फुलाचं शास्त्रीय नाव आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील कमळ या फुलाचे या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे। प्रश्न क्रमांक 5वा पहा, गंगा नदीची सर्वाधिक लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गंगा नदीची सर्वाधिक लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील गंगा नदीची बघा सर्वाधिक लांबी ही उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 6वा पहा, शिव समुद्रम बघा हा प्रसिद्ध बघा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रवाहामध्ये निर्माण झाला? बघा, शिव समुद्रम बघा हा एक प्रसिद्ध धबधबा आहे, खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रवाहामध्ये तो निर्माण झालेला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील शिवसमुद्रम बघा हा धबधबा कावेरी नदीच्या प्रवाहामध्ये तो निर्माण झालेला आहे। प्रश्न क्रमांक 7वा पहा, गंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो? बघा, गंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील उत्तराखंड। बघा, या राज्यामधून गंगा नदीचा उगम हा होत असतो। प्रश्न क्रमांक 8वा पहा, राधानगरी बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राधानगरी बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील कोल्हापूर। बघा, या जिल्ह्यामध्ये राधानगरी हे अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 9वा पहा, अंदमान व निकोबार ही बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, अंदमान आणि निकोबार बघा ही बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील बंगालचा उपसागरामधली या ठिकाणी बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 10वा पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारले, भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे? बघा, प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे बघा राजस्थान हे राज्य प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। दुसऱ्या क्रमांकाचं बघा राज्य म्हणजेच मध्य प्रदेश। बघा, हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचं ते राज्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई बघा पदासाठी बघा लागणारे असेच महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नांचं PDF आहे, त्यामध्ये आपण बघा सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। तुम्हाला बघा हे सर्व IMP PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। बघा, यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 11वा पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारले, सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान केंद्रशासित या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा लक्षद्वीप या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक 12 पहा, राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 12 जानेवारी बघा या दिवशी राष्ट्रीय युवक दिन असतो. प्रश्न क्रमांक 13 पहा, भारताचा राष्ट्रध्वज बघा यामधला पांढरा रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? बघा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा पांढरा रंग हा तर या ठिकाणी सत्य आणि शांती यांचे या ठिकाणी प्रतीक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील दिल्ली बघा हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोणार बघा हे भारतामधलं प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील लोणार बघा हे सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये असून ते महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात? बघा प्रश्न सोपा आहे. ज्वारीचे बघा कोठार असे सोलापूर जिल्ह्याला असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, श्री चिंतामणी बघा हे महाराष्ट्रामधला अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील थेऊर जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक लोह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते? बघा लोह म्हणजे बघा लोखंड बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोह कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील चंद्रपूर बघा या जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी लोह सापडते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आत्मीय सभा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, आत्मीय सभा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील राजाराम मोहन रॉय यांनी पहा आत्मीय सभा या संघटनेची स्थापना त्यांनीही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सारे जहां से अच्छा या गीताचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? बघा सारे जहां से अच्छा बघा या गीताचे कर्ते तर मोहम्मद इक्बाल ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी बघा एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते तर ते खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. महात्मा गांधी बघा एकदाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते तर कोणत्या अधिवेशनाचे बघा या ठिकाणी अध्यक्ष ते राहिले होते? बघा सन 1924 बेळगावच्या बघा अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी राहिले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, न्याय व्यवस्थेमधला काळा आणि गोरा बघा रंग भेदभाव बघा रद्द करण्याच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणतं प्रकरण आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. न्याय व्यवस्थेमधला बघा काळा आणि गोरा बघा भेदभाव रद्द करण्याच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणतं प्रकरण हे निगडीत प्रकरण आहे? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील इल्बर्ट बिल प्रकरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी शरीरामध्ये सापडणारं सर्वाधिक खनिज खालीलपैकी कोणतं खनिज आहे? बघा मानवी शरीरामध्ये सापडणारे सर्वाधिक खनिज म्हणजेच कॅल्शियम खनिज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ॲनाफिलस बघा डासाची मादी चावल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? बघा ॲनाफिलस डासाची बघा मादी चावल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील या ठिकाणी बघा हिवताप हा रोग होऊ शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते? बघा कडधान्यामध्ये विचारले कोणत्या अन्न घटकाचं प्रमाण सर्वात जास्त असते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर कडधान्यामध्ये बघा कार्बोहायड्रेट्स बघा या अन्न घटकाचं प्रमाण हे सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाढवी नदीवरचं इटियाडो हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा इटियाडो बघा हे धरण गोंदिया या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, कोकणामध्ये विचारले खालीलपैकी कोणता पर्वत हा नद्यांचा या ठिकाणी जलविभाजक पर्वत आहे? बघा कोकणामध्ये विचारले कोणता पर्वत आहे जो या ठिकाणी जलविभाजक पर्वत आहे? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा सह्याद्री बघा हा पर्वत कोकणामध्ये या ठिकाणी जलविभाजक पर्वत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? बघा अहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये बघा अहिराणी ही भाषा बोलली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा यापैकी बघा कोणती एक नदी आहे सर्वात कमी लांबीची नदी आहे? बघा नर्मदा नदी बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सर्वाधिक या ठिकाणी कमी लांबीची ही नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामध्ये विचारले कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात? बघा कोकणामध्ये विचारले कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात? बघा कोकणामध्ये बघा आढळणारी वने म्हणजेच तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील उष्णकटिबंधीय सदाहरित वने बघा कोकणामध्ये आढळणारी या ठिकाणी या प्रकारची प्रमुख वने आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? बघा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत निर्मिती प्रकल्प म्हणजे कोयना या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामटेक बघा हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा रामटेक बघा हे धार्मिक स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा या ठिकाणी धबधबा आहे? चित्रकूट हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील चित्रकूट बघा हा धबधबा इंद्रावती बघा या नदीवरचा तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक नागरी लोकसंख्येचं प्रमाण बघा सर्वाधिक नागरी लोकसंख्येचं प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सर्वाधिक नागरी लोकसंख्येचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा या ठिकाणी सर्वाधिक नागरी लोकसंख्येचं प्रमाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले बघा या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील दिल्ली या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या पहिल्या जनगणनेची सुरुवात सन 1872 मध्ये खालीलपैकी कोणी केली? बघा भारताच्या पहिल्या जनगणनेची सुरुवात सन 1872 मध्ये खालीलपैकी कोणी केली होती? बघा लॉर्ड मेयो यांनी बघा सन 1872 मध्ये जनगणनेची सुरुवात त्यांनीही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तापी नदीवरचा बघा उकाई हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा उकाई हा प्रकल्प तापी नदीवरचा प्रकल्प आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा उकाई हा प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतीचा बघा वट हुकूम काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बघा राष्ट्रपतींना वट हुकूम काढण्याचा अधिकार आहे? बघा कलम 123 नुसार बघा राष्ट्रपतींना वट हुकूम काढण्याचा तो अधिकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधून विचारले राज्यसभेवर एकूण किती खासदार निवडून जातात? बघा महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती खासदार निवडून जातात? बघा महाराष्ट्रामधून राज्यसभेवर बघा एकूण 19 या ठिकाणी खासदार हे निवडून जातात। प्रश्न क्रमांक 40 बघा केंद्र सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती? बघा केंद्र सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील केंद्र सूचीमध्ये बघा विषयांची एकूण संख्या 100 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राज दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा पंचायत राज दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा पंचायत राज दिन बघा हा 24 एप्रिल बघा या दिवशी पंचायत राज दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील मराठी वृत्तपत्राचे बघा जनक असे बाळशास्त्री जांभेकरांना बघा मराठी वृत्तपत्राचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाषिक तत्वावर स्थापन झालेले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं? बघा भाषिक तत्वावर स्थापन झालेलं बघा पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा आंध्र प्रदेश हे राज्य बघा भारतामध्ये भाषिक तत्वावर स्थापन झालेलं पहिलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑनलाईन मतदान राबवणारं देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा ऑनलाईन मतदान बघा राबवणाऱ्या देशामधलं पहिलं राज्य म्हणजेच तर या ठिकाणी गुजरात राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते?
बघा माणसाच्या शरीरामध्ये बघा रक्ताचं एकूण प्रमाण या ठिकाणी 8% एवढं या ठिकाणी रक्ताचं प्रमाण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रायगड जिल्ह्यामध्ये विचारले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र हे कर्जत या ठिकाणी पहा, रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुळा मुठा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर? बघा मुळा मुठा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, मुळा मुठा नदीच्या बघा काठावर या ठिकाणी पुणे हे शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुंडलिका ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी? बघा कुंडलिका ही नदी खालीलपैकी कोणत्या एका नदीची उपनदी आहे? प्रश्न क्रमांक 49 बघा, चांदोली या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय? बघा चांदोली या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. तर चांदोली बघा या धरणाच्या जलाशयाचं नाव बघा हे वसंत सागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 50 बघा, नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा नवेगाव राष्ट्रीय उद्यान पहा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 51 पहा, आळेफाटा ते कल्याण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा आळेफाटा ते कल्याण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई बघा या पदासाठी लागणारी महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचं PDF बघा तुम्हाला या ठिकाणी सर्वशाचे PDF मिळून जातील 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर. फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला हे सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.